नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, उद्या नवरात्रीची दुसरी माळ आहे, म्हणजेच द्वितीय स्वरूप अशी ब्रह्मचारिणी देवीची आपण पूजा करत असो किंवा मंत्र म्हणत असो किंवा कथा ऐकत असो, ही संपूर्ण माहिती नैवेद्य संपूर्ण माहिती आम्ही एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। तरी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून जे पुढील माहिती आहे ती तुम्हासनी लगेच मिळून जाईल आणि बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून जे आम्ही व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। सर्वात प्रथम आपण ब्रह्मचारी देवीचे स्वरूप पाहणार आहोत। कठोर तपाचे आचरण करणारी देवी म्हणून ब्रह्मचारिणी ओळखली जाते। ब्रह्मचारिणी देवीच्या उजव्या हातामध्ये माळ आणि डाव्या हातामध्ये कमंडलू आहे। ब्रह्मचारिणी देवीच्या पूजेनंतर मनुष्याला शक्ती आणि सिद्धी दोन्हीही प्राप्त होऊ शकते। असे सांगितले जाते की हजारो वर्ष तिने कठोर तपश्चर्या केली होती। दुर्गामातेचे या स्वरूपाला ब्रह्मचारिणी असे नाव पडले आहे। देवीने कठोर तपश्चर्या करून महादेव शंकरांना प्रसन्न केले होते। ब्रह्मचारिणीने देवीच्या शुभ आशीर्वादामुळे तप, जप, मन, ज्ञान, वैराग्य, त्याग, संयम आणि सामर्थ्य प्राप्त होते असे देखील म्हणले जाते। ब्रह्मचारिणी देवीची पूजा उद्या करायची आहे। सूर्योदयापूर्वी उठून नित्यकर्म आटपून ब्रह्मचारिणी देवीचे प्रथम आपण षटोपचार पद्धतीने पूजा करायची आहे। ब्रह्मचारिणी देवीला दूध आणि दुधापासून तयार झालेली मिठाई किंवा नैवेद्य दाखवू शकतो। नंतर पूजेनंतर यथाशक्ती यथाभाव देवीचे मंत्र जप देखील करायचे आहेत किंवा आरती देखील करायची आहे। या देवी सर्वभूतेषु संचारिणी रूपेणी संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। पांढरा रंगाचे या दिवशी महत्त्व आहे। दुसऱ्या दिवशी दुर्गामातेचे ब्रह्मचारिणीचे हे रूप पूजले जाते। ब्रह्मा अर्थात तपश्चर्या आणि चारिणी याचा अर्थ आचरण करणारी देवी आहे। या देवीला आवडता रंग पांढरा आहे। हा आयुष्यातील संयम शिकवतो आणि हिंसेपासून आपल्याला परावृत्त करतो। या दिवशी पांढरा रंग, फिकट पांढरा रंग किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे आपल्याला परिधान करायचे आहेत। सहचारिणी देवीची माहिती आता आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत। सहचारिणी देवीची माहिती म्हणजे देवीचे तप करताना अन्न पाण्याचा देखील तिने त्याग केला होता। हा उपवास तिने तप करताना निर्जरी केला होता। सर्व देवतांनी आणि ऋषीमुनींनी देवीला महादेव शिवशंकराची पती म्हणून प्राप्त होण्याचे वर दिले होते। सहचारिणी देवीच्या पूजेनंतर सुख, शांती, समृद्धी, धर्म प्राप्त होते। विवाहात येणाऱ्या अडचणी देखील कमी होतात, अडचणी देखील दूर होतात। अशी मान्यता आहे की ब्रह्मचारिणी देवी केवळ साखर आणि मिश्रीचा नैवेद्य दाखवला जातो तरी ही देवी प्रसन्न होते आणि एकाग्र चित्ताने केलेल्या पूजेच्या ताणतणाव, चिंता दूर होतात। मन प्रसन्न होते, निष्ठावंत, आत्मविश्वास आणि ऊर्जेचा विकास होतो। यश व प्रगतीमध्ये मार्ग प्रशस्त होतात असे देखील शास्त्रामध्ये सांगितलेले आहे। आपण या ब्रह्मचारिणी देवीची कथा पुढील प्रमाणे ऐकूया। पौराणिक मान्यतेनुसार ब्रह्मचारिणी मातेला हिमालय पर्वताच्या घरी कन्या म्हणून जन्म घेतला। आई पती म्हणून भगवान शंकर हवेत असे तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी नारद मुनीच्या सांगण्यावरून तिने कठोर तपश्चर्या केली। तपश्चर्येमुळे तिचे नाव ब्रह्मचारिणी पडले। 1000 वर्ष तिने फळे आणि पाने खाऊन हिने हे तप केले आहे। त्यासोबतच तिने 100 वर्षे जमिनीवर राहून तपश्चर्या केली। असे म्हटले जाते की निर्जली आणि असह्य राहून अनेक वर्ष तप केल्याने देवी प्रसन्न झाली आणि तिच्या मनोकामना पूर्ण झाल्या। ही होती कथा। मित्रांनो, ही कथा कशी वाटली नक्की सांगा आणि कमेंटमध्ये तुम्ही जय माता दी लिहायला विसरू नका। हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद।